वेलकम टू आशिष किचन। आज बनवूया आपण लहान मोठे सर्वांनाच आवडतील असे एक पॅनकेक। त्यासाठी आता मी इथे घेतलेले आहे 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी मैदा आणि अर्धी वाटी पिठी साखर घ्यायचे आणि हे एका चाळणीमधून चाळून घ्यायचं। पीठ चाळून झाल्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे केळी। तुम्हाला केळी आवडत असेल तुम्ही 2 केळी वापरू शकता। मी इथे 1 केळी वापरलेले, 2 किंवा 3 ही केळी तुम्ही वापरू शकता। केळी मिक्सर लावून घ्यायचे आणि केळी आणि पाणी घालून इथं बॅटर बनवून घ्यायचे। जास्त पातळही नाही जास्त घट्ट नाही। आता मी दाखवलेले त्याप्रमाणे इथं पीठ बनवून घ्यायचे। त्याच्यामध्ये थोडी 1 चमचा वेलची पावडर टाकायची, त्याच्यामुळे टेस्ट छान येते। तर इथं पॅनकेकचं बॅटर तयार आहे। इथं मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे, त्याच्यावर इथं मी तेल वगैरे काहीच वापरलेलं नाही आहे। मस्त दोन्ही साईडने छान भाजून घ्यायचे। तर इथे एकदम छान असे तुम्ही असंही खाऊ शकता आणि जर तुम्हाला अजून गोडा वगैरे हवा असेल तर तुम्ही मध आणि चॉकलेट सिरप टाकून पण खाऊ शकता। आणि हे तुम्ही टिफिनमध्ये मुलांना देऊ शकता किंवा घरीही तुम्ही टी टाईममध्येही खाऊ शकता। जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब